दशक आठवा. समाज दुसरा. सूक्ष्म आशंका. श्रीराम मागा श्रोती आक्षेपिले, ते पाहिजे निरोपिले. निरावेवी कैसे झाले, चराचर श्रीराम. याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन. तेथे माया मिथ्या भान, विवर्त रूप भासे श्रीराम. आदी एक परब्रह्म, नित्यमुक्त अक्रिय परम. तेथे अव्याकृत सूक्ष्म, झाली मूळ माया श्रीराम. एक ब्रह्म निराकार, मुक्त अक्रिये निर्विकार. तेथे माया वोडंबर, कोठून झाली श्रीराम. ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छा धरी कोण. निर्गुणी सगुणे वीण, इच्छा नाही श्रीराम. मुळी असे चिना सगुण, म्हणून नामे निर्गुण. तेथे झाले सगुण, कोणे परी श्रीराम. निर्गुणची गुणा आले, ऐसे जरी अनुवादले. लागो पाहे येणे बोले, मूर्खपण श्रीराम. एक म्हणती निरावेव, करून अकर्ता तो देव. त्याची लीळा बापुडे जीव, काय जाणती श्रीराम. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. प्राणी बापुडा जीवात्मा, काय जाणे श्रीराम. उगाच महिमा सांगती, शास्त्रार्थ अवघा लोपिती. बळेची निर्गुणास म्हणती, करून अकर्ता श्रीराम. मुळी नाही कर्तव्यता, कोण करून अकर्ता. करता अकर्ता हे वार्ता, समूळ मिथ्या श्रीराम. जे ठाईंचे निर्गुण, तेथे कैचे करते पण. तरी ते इच्छा धरी कोण, सृष्टी रचावयाची श्रीराम. इच्छा परमेश्वराची, ऐसी युक्ती बहुतेकांची. परी त्या निर्गुणास इच्छा कैची, हे कळेना श्रीराम. तरी हे इतुके कोणे केले, किंवा आपणची झाले. देवे विण उभारले, कोणे परी श्रीराम. देवे विण झाले सर्व, मग देवास कैचा ठाव. येथे देवाचा अभाव, दिसो ना आला श्रीराम. देव म्हणो सृष्टी करता, तरी येव पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता, देवाची बुडाली श्रीराम. देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण. करतेपणाचे सगुण, नासिवंत श्रीराम. येथे पडिले विचार, कैसे झाले सचराचर. माया म्हणो स्वतंत्र, तरी हेही विपरीत दिसे श्रीराम. माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली. ऐसे बोलता बुडाली, देवाची वार्ता श्रीराम. देव निर्गुण स्वतसिद्ध, त्यासी मायेसी काय संबंध. ऐसे बोलता विरुद्ध, दिसो ना आले श्रीराम. सकळ काही कर्तव्यता, आली मायेच्याची माथा. तरी भक्तास उद्धरिता, देव नाही की श्रीराम. देवे विण नुसती माया, कोण नेईल विलया. आम्हा भक्ता सांभाळाया, कोणीच नाही श्रीराम. म्हणून माया स्वतंत्र, ऐसा न घडे की विचार. मायेस निर्मिता सर्वेश्वर, तो एकच आहे श्रीराम. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार. तरी हे आता सविस्तर, बोलिले पाहिजे श्रीराम. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करून या मन. आता कथानुसंधान, सावध ऐका श्रीराम. येके आशंकेचा भाव, जनी वेगळाले अनुभव. तेही बोली जेती सर्व, येथानुक्रमे श्रीराम. एक म्हणती देवे केली, म्हणून हे विस्तारली. देवास इच्छा नसती झाली, तरी हे माया कैची श्रीराम. एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण. माया मिथ्या हे आपण, झालीच नाही श्रीराम. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेसी नाही म्हणता कैसे. माया हे अनादि असे, शक्ती ईश्वराची श्रीराम. एक म्हणती साच असे, तरी हे ज्ञाने कैसी निरसे. साचा सारखीच दिसे, परी हे मिथ्या श्रीराम. एक म्हणती मिथ्या स्वभावे, तरी साधन कासे करावे. भक्ती साधन बोलिले देवे, माया त्यागा कारणे श्रीराम. एक म्हणती मिथ्या दिसते, भये अज्ञान संज्ञे पाते. साधन औषधही घेई जेते, परी ते दृश्य मिथ्या श्रीराम. अनंत साधने बोलिली, नाना मते भांबावली. तरी माया नवचे त्यागिली, मिथ्या कैसी म्हणावी श्रीराम. मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्री पुराणी. मिथ्या नाना निरूपणी, बोलिली माया श्रीराम. माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकिली. मिथ्या म्हणताच लागली, समागमे श्रीराम. जयाचे अंतरी ज्ञान, नाही ओळखिले सज्जन. तयास माया मिथ्या भान, सत्यची वाटे श्रीराम. जेणे जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला. पाहे तोची दिसे बिंबला, तैसी माया श्रीराम. एक म्हणती माया कैची,
आहे ते सर्व ब्रह्माची, थिजल्या विघुरल्या घृताची, ऐक्यता न मोडे श्रीराम. थिजले आणि विघुरले, हे स्वरूपी नाही बोलिले, साहित्य भंगले येणे बोले, म्हणती एक श्रीराम. एक म्हणती सर्व ब्रह्म, हे न कळे जयास वर्म, तयाचे अंतरीचा भ्रम, गेलाच नाही श्रीराम. एक म्हणती एकची देव, तेथे कैचे आणले सर्व, सर्व ब्रह्म हे अपूर्व, आश्चर्य वाटे श्रीराम. एक म्हणती एकची खरे, आणूही नाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे, सहजची झाले श्रीराम. सर्व मिथ्या एक सरे, उरले तेची ब्रह्म खरे, ऐसी वाक्ये शास्त्राधारे, बोलती एक श्रीराम. आळंकार आणि सुवर्ण, तेथे नाही भिन्नपण, आटा आटी व्यर्थ सीण, म्हणती एक श्रीराम. ही न उपमा एक देसी, कैसी साहेल वस्तुसी, वर्ण व्यक्ती अव्यक्तासी, साम्यता न घडे श्रीराम. सुवर्णी दृष्टी घालिता, मुळीचा आहे व्यक्तता, आळंकार सोने पाहता, सोनेची असे श्रीराम. मुळी सोनेची हे व्यक्त, जड एक देसी पीत, पूर्णाचा अपूर्णाचा दृष्टांत, केवी घडे श्रीराम. दृष्टांत तितुका एकदेसी, देणे घडे कळायासी, सिंधू आणि लहरीसी, भिन्नत्व कैसे श्रीराम. उत्तम मध्यम कनिष्ठ, एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट, संदेह वाढे श्रीराम. कैचा सिंधू कैचा लहरी, अचळास चळाची सरी, साचा ऐसी वोडंबरी, मानोच नये श्रीराम. वोडंबरी हे कल्पना, नाना भास दाखवी जना, येरवी हे जाणा, ब्रह्मची असे श्रीराम. ऐसा वाद एकमेका, लागता राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका, सावध होऊनी श्रीराम. माया मिथ्या कळो आली, परी ते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुणे केली, तरी ते मुळीच मिथ्या श्रीराम. मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणे काही, करणे निर्गुणाचा ठाई, हेही अघटित श्रीराम. करता ठाईंचा अरूप, केले तेही मिथ्यारूप, तथापि फेडू आक्षेप, श्रोतयांचा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समाज दुसरा समाप्त. दशक 8वा, समाज दुसरा, सूक्ष्म आशंका. श्रीराम. मागील समासात श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता की ब्रह्म निरअवयव असताना त्याच्यापासून चराचर सृष्टी कशी उत्पन्न झाली, त्याच्या समाधानासाठी निरूपण केले पाहिजे. याचे समाधान असे आहे की जे सनातन ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप, दोरीवर साप दिसावा तशी नसूनही दिसणारी कल्पनामय भासत असते. सर्वप्रथम केवळ एक नित्यमुक्त, सर्वश्रेष्ठ, अक्रिय असे परब्रह्मच तेवढे होते. तेथे अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळ माया उत्पन्न झाली. श्रोता येथे शंका विचारतो की एकले एक मुक्त, अक्रिय व निराकार ब्रह्म असताना तेथे जादूप्रमाणे माया कोठून आली. ब्रह्म तर अखंड असून निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कशी असणार. निर्गुण सगुण झाल्याखेरीज तेथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. मुळात गुणरहित असल्याने निर्गुण नाम ब्रह्माला पडले आहे. मग तेथे ते सगुण कशा प्रकारे झाले. निर्गुणच सगुण झाले असे म्हणावे तर या बोलण्याने अंगी मूर्खपणाच येतो. कोणी एक म्हणतात की देव निरअवयव असून तो सृष्टी करूनही अकर्ता आहे. बिचाऱ्या अज्ञानी जीवांना त्याची लीला कशी कळणार. एक म्हणतात की तो तर परमात्मा आणि बिचारा जीवात्मा अल्पज्ञ आहे, तो त्या परमात्म्याचा महिमा काय जाणणार. उगाच महिमा वर्णन करणारे काही लोक म्हणतात की देव हा सर्व करूनही अकर्ता आहे. निर्गुणासंबंधी बळेच असे विधान करण्याने शास्त्रार्थाला बाधा येत आहे हे त्यांना कळत नाही. निर्गुणाच्या ठिकाणी मुळात क्रियाच नाही तर ते करून अकर्ता कसे असेल. तेथे करता अकर्ता ही गोष्टच समूळ मिथ्या आहे. जे मूळचे निर्गुण आहे तेथे कर्तेपणा कसा असेल. मग सृष्टी रचण्याची इच्छा कोण धरतो असा प्रश्न उत्पन्न होतो. बरेच लोक म्हणतात की इच्छा परमेश्वराची असते, पण युक्तीने असे समाधान करताना त्यांच्या हे लक्षातच येत नाही की निर्गुणाला इच्छा कशी असेल. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की इतक्या विशाल सृष्टीची रचना कोणी केली, का आपोआपच हे विश्व उत्पन्न झाले आहे. देवाशिवाय हे कोणी उभारले. देवाशिवायच हे सर्व आपोआप झाले म्हणावे तर मग देवाला स्थानच उरत नाही, म्हणजे देवच नाही असे ठरेल. देवच सृष्टीकर्ता असे म्हणावे तर कर्तृत्व सगुणाच्या ठाईच संभवते.
मग देव तर निर्गुण आहे या बोलण्याला काही अर्थच उरत नाही. असा प्रश्न पडतो की देव जर मुळी निर्गुणच आहे तर मग सृष्टीकर्ता कोण आहे? सगुणाशिवाय कर्तृत्व नाही आणि सगुण तर नाशिवंत असते. परत हे सर्व चराचर कसे झाले हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. माया स्वतंत्र आहे, तिने हे केले म्हणावे तरी तेही विपरीत दिसते. मायेला कुणी केलेली नाही, ती स्वतःच उत्पन्न झाली आणि विस्तार पावली असे म्हटले तर मग देवाला स्थानच राहत नाही. देव स्वतः सिद्ध असून निर्गुण आहे, त्याचा आणि मायेचा संबंधच काय असे म्हणावे तरी ते अद्वैत सिद्धांताच्या विरुद्ध ठरते. सर्व कर्तृत्व जर त्या मायेचे आहे असे म्हटले तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही? देवाशिवाय या मायेचा नाश कोण करील? माया स्वतंत्र असेल आणि देवच कोणी नसेल तर आम्हा भक्तांचा सांभाळ करायला कोणीच नाही असे होईल. म्हणून माया स्वतंत्र हा विचार टिकू शकत नाही. मायेला निर्माण करणारा एक सर्वेश्वरच आहे. तरी आता तो ईश्वर कसा आहे, माया कशी आहे इत्यादी सर्वांच्या विषयी सविस्तर बोलणे आवश्यक आहे. म्हणून श्रोत्यांनी आता सावध व्हावे व मन एकाग्र करून कथानुसंधान श्रवण करावे. येथे जी शंका निर्माण झाली आहे त्यासंबंधी लोकांचे अनुभव भिन्न आहेत व म्हणून मतेही भिन्न आहेत. म्हणून प्रथम त्यासंबंधी यथानुक्रमे सांगितले जाईल. कोणी एक म्हणतात की देवानेच माया उत्पन्न केली म्हणून तिचा इतका विस्तार झाला आहे. देवाला जर इच्छाच झाली नसती तर ही माया कोठून आली असती? कोणी म्हणतात की देव तर निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कोण करणार? माया ही मिथ्याच आहे, म्हणजे केवळ भासरूप आहे, वास्तविक ती उत्पन्न झालेलीच नाही. कोणी म्हणतात की ही प्रत्यक्ष दिसत असून ती नाही असे तुम्ही कसे म्हणता? माया ही अनादी असून ती ईश्वराची शक्ती आहे. कोणी म्हणतात की ही खरी म्हणावी तर स्वरूपज्ञान होताच ती नष्ट होते, म्हणून ती खऱ्यासारखी दिसत असली तरी ती मिथ्याच आहे. कुणी एक म्हणतात की ती मिथ्याच आहे तर साधना करण्याची आवश्यकता काय आहे? भगवंतांनी गीतेत मायेचा त्याग करता यावा म्हणून भक्ती साधना सांगितली आहे. कुणी म्हणतात की अज्ञानरूपी सन्निपात ज्वरामुळे ती मिथ्या असून तिचे भय वाटते, म्हणून साधनारूप औषध घेतले पाहिजे, पण तरी ती दिसत असली तरी मिथ्याच आहे. असंख्य साधना सांगितल्या गेल्या आहेत. मायेविषयी नाना मते व्यक्त झाली आहेत, त्यामुळे खरे तर मन भांबावून जाते. पण तरी तिचा काही केल्या निराश करता येत नाही, मग तिला मिथ्या कशी म्हणावी? योगीजन माया मिथ्या असे म्हणतात, वेदशास्त्रे पुराणेही माया मिथ्या असेच म्हणतात व ज्ञानी लोकही अध्यात्म निरूपणात अनेक प्रकारे माया मिथ्या असेच प्रतिपादन करतात. याप्रमाणे सर्वांनी तिला मिथ्या ठरविले असले तरी ती लगेच नाहीशी झाली असे तर कुठे ऐकू येत नाही. उलट मिथ्या म्हणताच ती येऊन चिकटते असेच दिसून येते. ज्याच्या अंतरी ज्ञान नाही आणि ज्याने सज्जन ओळखलेले नाहीत त्याला मायेचे मिथ्या अस्तित्व खरेच वाटते. ज्याच्या मनात मायेविषयी जसा निश्चय झाला असेल त्याला तसेच फळ मिळते. जो आरशात पाहत असतो त्याला आरशात स्वतःचेच प्रतिबिंब दिसते, म्हणजे तो जसा असतो तसेच हुबेहूब प्रतिबिंब दिसते. माया ही तशीच आहे. कोणी एक म्हणतात की माया कुठली, ती नाहीच मुळी. जे सर्व आहे ते ब्रह्मच आहे. तूप हे थिजलेले असो व पातळ असो त्याची एकरूपता मोडत नाही. दुसरे कोणी म्हणतात की हा दृष्टांत योग्य नाही, या दृष्टांताने बोलण्यात संगती राहत नाही, म्हणून हा अयोग्य आहे. कारण स्वरूपाच्या ठिकाणी घट्ट अथवा पातळ हे काहीही नाही. कुणी म्हणतात की सर्व ब्रह्म आहे, यातील वर्म ज्याला कळत नाही त्याच्या अंतरीचा भ्रम गेलेला नाही असे जाणावे. कोणी म्हणतात देव एकला एक आहे, दुसरी वस्तूच नाही, तेथे हे सर्व कुठले आणले? सर्व ब्रह्म म्हणणे हे अपूर्व आणि आश्चर्यकारक वाटते. कुणी म्हणतात की एक ब्रह्म तेवढे खरे, तेथे दुसरे अणुमात्रही नाही, म्हणून या प्रकारे स्वाभाविकच सर्व ब्रह्म हेच सिद्ध झाले. कुणी असे म्हणतात की एकंदर सर्व मिथ्या जाऊन जे उरते ते खरे ब्रह्म होय आणि ह्या म्हणण्याला शास्त्राधारही देतात. कुणी म्हणतात की सुवर्ण आणि त्याचे अलंकार यात भिन्नपणा नाही, तसेच ब्रह्म आणि दृश्य सृष्टीत भिन्नपणा नसतो, म्हणून एक सत्य एक मिथ्या असे काथ्याकूट करणे म्हणजे व्यर्थ शीण होय. आत्मवस्तूला अपूर्ण एकदेशी उपमा कशी देता येईल? ज्याला रंग आहे, आकार आहे, त्याच्याशी अव्यक्त ब्रह्माची तुलना कशी करता येईल? सुवर्ण हे व्यक्त असून आपल्या दृष्टीस ते दिसू शकते. अलंकार सुवर्णाचे असल्याने तेही सोनेच होय. मुळात सोने हे जड एकदेशी पीतवर्णाचे आणि व्यक्त आहे. या अपूर्णाचा दृष्टांत परिपूर्ण अव्यक्त परब्रह्मास कसा देता येईल?
दृष्टांत हा नेहमी एकदेशीच असतो, पण परब्रह्माची काही कल्पना यावी म्हणून तो द्यावा लागतो. समुद्र आणि त्याच्या लाटा यात भिन्नत्व कसे असेल? दृष्टांतात उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे प्रकार असतात. उत्तम दृष्टांत असेल तर विचार स्पष्टपणे कळतो. या उलट एखाद्या दृष्टांताने झालेले ज्ञान नष्ट होऊन संदेह मात्र वाढतो. कसला समुद्र आणि कसली लाट? अचळ अशा परब्रह्मास चलाची उपमा कशी शोभून दिसेल? जादू म्हणजेच मिथ्याभास हा कधीही सत्य मानूच नये. माया ही केवळ कल्पनाच असते. तिच्यामुळे लोकांना नाना भास दिसतात. नाहीतर ब्रह्मच सत्य आहे हे जाणून घ्यावे. या प्रकारे एकमेकात वाद होत राहतात आणि शंका तशीच शिल्लक राहते. त्या शंकेचे निरसन पुढे केले जाईल. ते आता सावध होऊन ऐकावे. माया मिथ्या हे आता कळले, पण ती परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली कशी? निर्गुणाने उत्पन्न केली असेही म्हणता येत नाही, कारण ती मुळातच मिथ्या आहे, म्हणजेच भासरूप आहे. मिथ्या म्हणजे काहीच नाही या शब्दाने ती नाहीच असे कळते. मग तेथे तिला कुणी केले हा प्रश्नच उरत नाही. शिवाय निर्गुणाचे ठाई कर्तृत्व लाडणे हेही अघटितच म्हणावे लागेल. कर्ता हाच मुळात अरूप आणि जे केले तेही मिथ्यारूप हे सर्वच विलक्षण आहे. पण तरी श्रोत्यांचा जो आक्षेप आहे तो फेडणे आवश्यक असल्याने त्याचे निरसन करूया असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा समाप्त.